लाच मागाल तर तोंडाला काळे फासून गाढवावर बसून धिंड काढून जोड्यांनी मारू असा कडक इशारा आरटीओ कार्यालयास देण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून. प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ लातूर विभागातील अधिकारी महिन्याकाठी रेती टिपर ट्रक हायवा टेम्पो यांच्याकडून मोठ्या वाहनांकडून 3,500 आणि लहान वाहनाकडून 2,500 महिन्याला हप्ता घेतात. त्याची बेरीज महिन्याला 7 कोटी रुपयांची लाच घेतली जाते. असे महिन्याला 25 कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई आरटीओ लातूर ऑफिसमधील अधिकारी करतात. यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर यांनी दिला आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने 100 पेक्षा जास्त एजंट नेमले आहेत. तसेच वाहनांची रिपासिंग, ट्रान्सफर, 5 वर्षाची पासिंग, फिटनेस लायसन, नूतनीकरण आदींसाठी वेगळे पैसे वसूल केले जातात. वाहनधारकांना अडवून प्रादेशिक परिवहन अधिकारी 10 ते 15,000 रुपयांची लाच मागतात. पैसे नाही दिले तर वाहन चालकास शिवीगाळ करून गाडीची चावी काढून घेतात व जवळच्या काट्यावर वजन करून जास्तीचे ओव्हरलोड साहित्य आहे असे सांगून ऑनलाईन 40 ते 50,000 रुपयापर्यंत दंड लावला जातो. त्यांना शिवीगाळ केली जाते. वाहन चालक कोणाला फोन करू नाही म्हणून त्यांचा फोन जप्त केला जातो आणि वाहन ताब्यात घेतले जातात. असा मानसिक त्रास वाहन चालकास प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर विभागाकडून होत आहे. या त्रासामुळे वाहन चालक संकटात सापडले आहेत. एक तर कर्ज काढून वाहन घेतले आहे व ते लोक उधारीवर व्यवसाय करत आहेत. बऱ्याच लोकांचे बँकेचे हप्ते न फेडल्याने वाहन चालकास वाहने विकली आहेत. ऑनलाईन दंड देणे बंद झाले पाहिजे. घमंडी मुजोर मस्तवाल इन्स्पेक्टरवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या लातूर येथील कार्यालयात ठिय्या मांडला व उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. जर आपणास लातूरमध्ये नोकरी करायची असेल तर प्रामाणिकपणे करावी, नसता आपण नोकरी करू देणार नाही. जर चुकीच्या पद्धतीने वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात येत असेल तर तुमच्या तोंडाला काळे फासून तुमची गाढवावर बसवून धिंड काढू आणि तुम्हा जोड्याने मारू व तुम्हाला लातूरमध्ये नोकरी करू दिली जाणार नाही असा संघटनेच्या वतीने कडक इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी अमोल नान्नजकर, ॲडव्होकेट राणीताई स्वामी, ॲडव्होकेट पृथ्वीराज सिंह पाटील, रामभाऊ पवार, पृथ्वीराज पवार, महेश पाटील, रेखाताई खंदाडे, टीनाताई शिंदे, विशाखा हातांगळे, मोक्षदाताई भंडार कवठेकर, योगिता ठाकूर, नेताजी जाधव, काशीबाई हंडे, संकेत भोसले, सुरेखा गाडेकर इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज. मागण्या आपल्यासमोर सादर केल्या आहे. काय करणार? हा प्रकार बंद होणार का नाही? होणार नसेल तर तसे सांगा. याचा कसा बंदोबस्त करायचा ते आम्हाला चांगले समजते. यापुढे जर आमच्या लातूरमध्ये नोकरी करायची असेल तर प्रामाणिकपणे काम करावं लागेल. जर तुम्हाला इथं प्रामाणिकपणे काम करायचं नाही, आमच्या लातूरमध्ये आम्ही तुम्हाला नोकरी करू देणार नाही. कोणालाही त्रास देऊ नये, ऑनलाईन दंड देऊ नका, शिवीगाळ करू नका, मोबाईल जप्त करू नका. जर वाहनधारकांना त्रास दिला तर तुम्हाला सोयी त्रास देणारा भ्रष्टाचारी इन्स्पेक्टरला याच बुटाने मारणार. याच बुटाने जाहीर करून बघा. मी हे बुट याच बुटाने तुम्हाला काय कुठली करायची 353 केस करा, तुम्हाला कुठली केस करायची करा. याच बुटाने जर नाही मारलो तर मी काढून टाकतो तुम्हाला. तर आपण या संदर्भात काय नेमकं करायचंय हा विचार करा. धन्यवाद.